तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि कालच्या व्हिडिओला खरंच खूप छान प्रतिसाद दिला. तुम्ही सगळ्यांनी लाईक केलं आणि ज्यांनी ज्यांनी लाईक केले त्यांचं मनापासून धन्यवाद. कमेंट केले त्यांचं पण मनापासून धन्यवाद. तर मला असाच सपोर्ट राहू द्या. तर बघा मी आज काय करते, तर मी आज काय नाही, बाहेरचं फरशी आहे का नाही धुवायला काढलेली आहे. कारण की इतकी घाण होती ती फरशी. जेव्हा तिला धुईल सगळीकडून चौकून तेव्हा छान वाटते ती. अशी पुसली तर अशी अजिबात निघत नाही. तर माहीचा पप्पा इथं व्हिडिओ काढत होतं आणि पाण्याचे आमच्याकडं कमी आहे बरं का. तरी पण मी म्हणलं की पाणी आलं आहे तर मला आहे का नाही एक ड्रम शिल्लक भरून ठेवा म्हणलं माझ्यासाठी खास. आणि मला फरशी धुवायची, कारण की मला आहे ना, म्हणजे आता बरेच जण म्हणतात की, आणि हे जरा ऊन पडलं होतं तेव्हा फरशी धुतली. तर फरशी धुतली ना इतकं स्वच्छ वाटतं बघा, किती घाण निघली. आणि ही घाण सगळी कपाटाखालची आहे बरं का. म्हणजे मशनीखाली कपाटाखाली असं जातं ना सगळी, थोडं थोडं धूळ जाते. धूळ जाऊन तिथं जाळ्या होत्या थोडा थोडा. मग ती कसं आहे माहिती आहे का, ती असं उचलायला तर येत नाही आपल्याला. मग ती पाणी प्रेशरनं पाणी मारलं का नाही ते बरोबर सगळी घाण सगळीकडून येते इकडं. आणि ही सारखं फुफुटा आणि हिन येते, म्हणून मग मी फरशी धुवून काढते. आता मला बऱ्याच ताई म्हणतात माझ्या की कोमल पाण्यात कशाला बसती, पाण्यात कशाला बसती. पण नाईलाज आहे माझा आणि मला हे काम करावंच लागते बघा सगळं. आणि ही प्लास्टिकच्या झाडून हे का नाही इतकं छान सगळं निघतंय. पाणी पाणी पण निघतंय. मग नंतर कोरड्या कपड्यानं पुसून काढायचं, मग छान हे होते. मी बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ टाकते बरं का. तर एक छोटंसं गाणं म्हणते मी, आवडलं तर नक्की सांगा. आता ती काही लई जणांनी ऐकले तरी पण मी म्हणते, आज मला म्हणून वाटते ते गाणं म्हणून म्हणते. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. तू कुळाचा भिकारी आता आली या भलदारी, त्या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी, जत्रा उरूस करतोच तुझ्या खेड्यातल्या वाडीला, जत्रा उरूस करतोच तुझ्या खेड्यातल्या वाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. तर एवढं छोटंसंच एकच कडवं म्हणते मला, म्हणजे आलं तोंडात म्हणून म्हणले. तर बघा आता माझं इथं काय चाललं आहे माहिती आहे का, आता इथं मला बाहेरचं पण हे करून टाकायचं आहे सगळं. कारण की मी जास्त आता बाहेर बसत नाही. मी पहिल्या म्हणजे बाहेरचं शेड होतं पत्र्याचं, त्यावेळेस का नाही ती धुतलं की मग मी बाहेर कपडे ही धुवायला यायचे. आता मशीन असल्यापासून नाही का मी बाहेर जास्त कपडे धुवायचा माझा जास्त प्रसंगच येत नाही. नवीन कपडे असेल तरच मी हाताने धुते, कारण मशीनमध्ये त्याचा चोताच होतोय नवीन कपड्यांचा त्यामुळं. आणि मग ही जास्त बाहेरचं नाही करण्यात येत, त्यामुळं मग म्हणलं ह्याला पण जरा थोडंसं पाणी मारावं आणि हे पण धुवून काढावं. कारण की बरं वाटतं ना दारात जरा स्वच्छ असतं. तर मला जर चालायला जर येत असतं ना तर खरंच सांगते आयुष्यपत मी कुठंसुद्धा घाण ठेवली नसती, कुठंसुद्धा. आता हे कसं माहिती आहे का, काही काही गोष्टी माझ्या एवढा नाईलाज आहे ना, त्यामुळं मी नाही करत आहे. तर तर हा माझा व्हिडिओ आहे का नाही तुम्हाला दिसतोय रिक्षातला, तर हा व्हिडिओ माझा उन्हाळ्यातला आहे बरं का. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही इंदापूरला गेलो होतो, फिरायला गेलो होतो इंदापूरला, तेव्हाचा व्हिडिओ आहे. मी टाकला नव्हता व्हिडिओ, माझ्याकडे व्हिडिओ आहेत पण मी टाकत नव्हते, म्हणून तुम्हाला आज हा व्हिडिओ टाकते मी. तर इंदापूरला गेल्याच्या नंतर आणखीन आम्ही घराजवळच होतो तोपर्यंत आईस्क्रीम मला दिसला. माहीच्या मैत्रिणीचे पप्पाच होते. तर माही म्हणली मला लगेच आईस्क्रीम घ्या, इथंच थांबवा म्हणून. मग तिथंच थांबवली त्यांनी रिक्षा आणि तिला आईस्क्रीमचं घेतलंय. तर बघा आमचा व्हिडिओ नक्कीच. तर त्या मावशीला आहे का नाही जायचं होतं, दवाखान्यात जायचं होतं. त्या सांगत होत्या त्या मावशी, बघा काय सांगतात. तर ह्या मावशीला दवाखान्यात जायचं होतं आणि ज्याची गाडी केली होती का नाही तो पैसे घेऊन दुसरं भाडं घेऊन गेलाय म्हणून ह्या मावशीला चिडल्या होत्या. आणि त्या ह्यांना सांगत होते ती, आणि लई चिडल्या होत्या आणि बोलत होत्या रागा त्यांना. मग हे म्हणत होतं कशाला वाडमास घ्यायचा, असं तसं चाललं होतं त्यांच्या गप्पा. करायचं असतं ए आणखी माही कधी लय भरू नका. खरं म्हटलं माझ्या दही जास्त टाकले.
शिवाय दिल्या मावशीनं ड्रायव्हरला. पप्पानी फक्त दही घेतले, कलर पण नाही, फक्त दही चेरी. हा पप्पा दररोज खात आहे 10 वाजता, त्यामुळे दमानी खा दमानी खा. उलट दही असल्यावरच छान लागतंय, नाही लागत आंबट. हा कुठं पप्पा बघ की कुठं जाऊन खात्यात आहे. तर बघा इथं आम्ही आलो होतो उन्हाळ्यात इंदापूरच्या वॉटर पार्कला. नसलो भारी वातावरण होतं, बघूनच उन्हाळ्यात असं हिरवगार सगळीकडे बघून कसलं भारी वाटते. तिथं आम्ही 1 वाजता गेलेलो, संध्याकाळी 5-6 वाजताच निघलो होतो तिथनं बाहेर. आणि मी इथं मोबाईल बघत होते, माही व्हिडिओ बनवत होती. आणि इतकं भारी वाटत होतं. माहीचं पप्पा पण मायापाशीच बसलं होतं, ते काही गेले नाहीत तिकडं. आणि इथं दादा वहिनी परत त्यांची 2 लेकरं ही इथं बसली होती वडापाव खात. दादांनी वडापाव घेतलं होतं आणि वडापाव खात बसली होती ती. कशी बसली ती इथं सगळी. आणि इतकं भारी वाटत होतं. आधी खाल्लं पिल्लं मग नाचायला गेली तिकडं. आता तिथले व्हिडिओ मी नाही बरं का टाकत, कारण की तिथले लय वेगळंच व्हिडिओ आहेत, त्यामुळे नाही टाकू शकत. आता इथं सगळे ह्यांची चालली वडापावची पार्टी. मला म्हणली खा, म्हणलं नको. त्यांनीच हे केलं, कारण की आपण कसं आता मी एका जागेवर असते बसून, त्यामुळे मला ना हे असलं जास्त बाहेर गेलं की मग मला नाही आवडत. ह्यांनी पाणी घेतलं होतं, पाण्याची बाटली. तर बघा हे आहे ते वॉटर पार्क. मस्त वाटलं उन्हाळ्यात. इथं गेलो होतो आम्ही फिरायला, बाकी कुठंच नाही. आईकडं नाही, कुठं नाही. ह्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठंच जाता आलं नाही मला. कुठल्याच गावाला गेले नाही. कशामुळं गेले नाही ना ते तुम्हाला सांगेल मी एखाद्या व्हिडिओमध्ये. कसलं भारी वातावरण आहे इकडं, इतकं भारी वाटत होतं. आणि ही घोडा गाडी ह्याच्यात पण असती एक. तर असा इंदापूरचा परिसर आहे इकडं मस्तपैकी. अकलूजमध्ये होतं वॉटर पार्क, पण कसं माहिती आहे का, सगळ्या म्हणजे सगळेजण मिळून जी जाण्यात मजा असते ती एकटं जाण्यात नसती, म्हणून आम्ही गेलतो. आणि दादाची फॅमिली पण येणार होती सगळी, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. आणि असलं मस्त वाटत होता. मला फिरायला आलं नाही. आता तुम्ही विचार करू शकताय, मी म्हणजे मला नाही असं काय वाटत, पण आता मला बघणाऱ्यांना वाटेल की बाबा एवढ्या लांब गेली एका जागेवर बसून कसं वाटत असेल हे असं तसं. मला नाही काय वाटत आता कुठल्याच गोष्टीचं, सगळं म्हणजे लई वाटतंय असं. तर बघा हे असं आहे मोठं पटांगण मस्तपैकी. आणि इकडं नाश्त्याची ह्याची सगळी सोय होती. आता तसं आम्ही घरूनच डबा घेऊन गेलो होतो, आम्ही नाही तिथं नाश्ताही केला. आणि एवढं मोठं आहे स्विमिंग पूल बघा, कसलं भारी वाटतं इकडं. आणि माहीला म्हणलं चला जाऊ द्या मुरुद्या, म्हणून आम्ही गेलो होतो. तिला तशा पण क्लासमुळे सुट्ट्या नव्हत्या, आम्ही फिरायला गेलो होतो. हा व्हिडिओ टाकायचाच लक्षात नव्हतं माझ्या. तर चला, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा ना. स्विमिंग पूलचा पुढचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर सांगा बरं का कमेंट करून, मी पुढचा व्हिडिओ टाकेल. पण दादांनी सांगितलंय नको टाकू व्हिडिओ हा यूट्यूबला, तरी पण आम्ही आपला थोडा टाकला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.